प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा कोल्हापूरच्या चित्रनगरीमध्ये कलाकार आणि तंत्रज्ञांची चांगलीच वर्दळ वाढली आहे। सध्या कोल्हापूरच्या चित्रनगरीत एकाच वेळी 3 टीव्ही मालिकांचं छायाचित्रण सुरू आहे। त्यामुळे रोज सुमारे 400 ते 500 लोकांची चित्रनगरीत ये-जा असते। त्यातून कोल्हापूरच्या कला क्षेत्रातील अर्थकारणाला चांगलीच गती मिळाली आहे। स्थानिक कलाकारांना या टीव्ही मालिकांमध्ये काम मिळालं आहेच, शिवाय वाहतूकदार, हॉटेल, केटरिंग व्यावसायिक, सुतार, कारागीर, छायाचित्रकार यांनाही काम उपलब्ध झालंय। कोल्हापूरच्या चित्रनगरीत कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी निवास व्यवस्था व्हावी आणि अन्य काही तांत्रिक कामांची पूर्तता व्हावी अशी मागणी होतीये। मुंबईच्या तुलनेत कोल्हापुरात नक्कीच स्वस्त आहे। त्यामुळे अनेक निर्माते किंवा प्रोडक्शन हाऊस कोल्हापूरला पसंती देतात। मुळात कोल्हापूरला चित्रपट निर्मितीची मोठी परंपरा आहे। चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ याच कोल्हापूरनं अनुभवलाय। पण 2000 सालानंतर मुंबई चित्रपट निर्मितीचं प्रमुख केंद्र बनलं। मुंबईतील चित्रनगरीसह मड आयलंड, मालाड, जोगेश्वरी यासह अनेक भागांमध्ये चित्रपटांचे सेट उभारू लागले। तर याच काळात विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांना मागणी वाढली। सध्या कोल्हापुरातील चित्रनगरीत एकाच वेळी 3 दूरचित्रवाणी मालिकांचं छायाचित्रण सुरू आहे। त्यामुळे पुन्हा एकदा चित्रनगरीच्या माळावर लाईट, साऊंड, ॲक्शन असा आवाज ऐकू येऊ लागलाय। सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी, सन मराठी वाहिनीवरील जोडी तुझी माझी आणि तिकळी अशा 3 मालिकांचं शूटिंग सुरू आहे। या 3ही मालिकांच्या निमित्तानं अनेक नामवंत कलाकार कोल्हापुरात मुक्काम ठोकून आहेत। एखादी दूरचित्रवाणी मालिका सुरू झाली की 1-2 वर्ष काम चालतं। त्यातून स्थानिक कलाकारांसह अनेक घटकांना रोजगार मिळतो। या 3ही दूरचित्रवाणी मालिकांच्या निमित्तानं कोल्हापूरच्या चित्रनगरीत रोज 400 ते 500 लोकांची वर्दळ आहे। साहजिकच वाहतूकदार, हॉटेल व्यावसायिक, केटरिंग व्यावसायिक, सेट निर्मितीसाठी लागणारे कारागीर यांना मोठं काम मिळालंय। आई तुळजाभवानी ही मालिका पौराणिक विषयावरची असल्यानं वेशभूषा, रंगभूषा, आभूषणं, केशभूषा यालाही महत्त्व आहे। कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी या सिरियलमधून अनेक देवी देवतांचे महात्म्य आणि इतिहास उलगडून दाखवला जातोय। तुळजाभवानी आत्तापर्यंत आपण खूप छोट्या तुकड्यांमध्ये आपण गोष्ट वाचण्यात येते की देवी भागवत पुराण असेल काय, तुळजा महात्म्य असेल काय, सह्याद्री खंड असेल काय, त्याची एक सलगता आम्ही बांधण्याचा प्रयत्न करतोय आणि कोल्हापुरात शूट करतोय फिल्म चित्रनगरीमध्ये। मजा येते, एक सेटअप छान बांधलाय, आम्ही गाव तयार केलंय, दरबार केलाय देवीचा आणि धमाल करतोय। थँक्यू। सध्या कोल्हापूर चित्रनगरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेट उभारले जात आहेत। त्यामुळे सुतार, वेल्डर, कला दिग्दर्शक, इलेक्ट्रिशियन, जनरेटर व्यावसायिक अशा लोकांनाही चांगलं काम मिळतंय। विशेष म्हणजे अनेक स्थानिक कलाकारांना या 3ही टीव्ही सिरियलमध्ये काम मिळाल्यानं त्यांच्यातही समाधानाची भावना आहे। या 3 टीव्ही सिरियलच्या बरोबरीनं रामानंद सागर यांच्या एक वेब सिरीज निर्मितीचं काम कोल्हापुरात सुरू झालंय। पन्हाळा, ज्योतिबा, मसाई पठार अशा ठिकाणांसह कोल्हापूरच्या चित्रनगरीतही या नव्या प्रोजेक्टचं काम होणार आहे। त्यामुळे चित्रपट व्यवसायाशी निगडीत अनेक घटकांना सध्या चांगले दिवस आलेत। गेल्या 2 वर्षात कोल्हापूर चित्रनगरीमध्ये काम वाढलंय। अशा वेळी चित्रनगरीतील सुविधांमध्ये वाढ करणं गरजेचं आहे। विशेषतः कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी चित्रनगरीच्या परिसरात 60 खोल्या बांधण्याचं काम रेंगाळलं आहे। हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, चित्रनगरीमध्ये आधुनिक संकलन स्टुडिओ आणि इतर तांत्रिक सुविधा निर्माण व्हाव्यात अशी या क्षेत्रातील लोकांची अपेक्षा आहे। पुण्या-मुंबईच्या तुलनेत कोल्हापुरात शूटिंग करणं स्वस्त पडतं। त्यामुळे अनेक निर्मात्यांची कोल्हापूरला पसंती आहे। जर उत्तम सुविधा निर्माण केल्या तर कोल्हापूरच्या चित्रनगरीला 12ही महिने प्रचंड काम मिळेल आणि त्यातून स्थानिक कला वर्तुळासह अनेक घटकांना चांगली कमाई करता येईल।